फार पूर्वी आम्हाला शाळेमध्ये एक धडा होता, रोहनता. रोहनता हे हरणाचं नाव होतं. ते हरिण खूप गोड होतं, खूप सुंदर होतं आणि खेळकर होतं. काही दिवसानंतर त्या हरणाला दोन पाडसं झाली, पिल्ले झाली. पिल्ले झाल्यानंतर एके दिवशी त्या जंगलामध्ये, त्या रानामध्ये एक शिकारीने एक जाळं लावून तो शिकारी घरी गेला होता. नंतर हे हरिण उड्या मारत त्या आंब्याच्या झाडाच्या ठिकाणी जे काय जाळं लावलं होतं त्या जाळामध्ये ते हरिण गुंतल्यानंतर धडपड धडपड करून ती शांत झालं. त्या त्या दिवशी त्या रात्र हरणाने तिथंच काढली. दुसऱ्या दिवशी तो शिकारी त्या आंब्याच्या झाडाच्या जवळ आला, म्हणला आपली शिकार सापडली. त्यांनी त्या हरणाच्या भोवती जे काही जाळं लावलेलं होतं ते जाळं अलगद काढलं, हरिणला धरल्यानंतर साक्षात ते हरिण त्या शिकारीला बोलायला लागलं, शिकारी दादा, शिकारी दादा. शिकारी दादा आश्चर्यचकित झाला, अरे हरण कधी बोललेलं बघितलं नाही, पण हे हरण बोलतंय याचा अर्थ काहीतरी चमत्कार दिसतो. बरं ठीक आहे. शिकारी दादा म्हणला हरणाला, बोल. तेव्हा हरिण म्हणलं, शिकारी दादा, माझी दोन पाडसं, दोन पिल्ल माझ्या घरट्यामध्ये आहेत, माझ्या 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 घरामध्ये आहेत, गुहेमध्ये आहेत. त्यांना मला पाजून यायचे, त्यांना भूक लागली असं. त्यांना दूध पाजल्यानंतर मी माघारी येते. माघारी आल्यानंतर तुला जे काय करायचं ते कर शिकारी दादा. असं म्हणल्यानंतर शिकारी दादा म्हणला, तुझ्यावर विश्वास ठेवायचा कसा? तू कशावरून माघारी येशील? हरिण दादा म्हणलं, माझ्या विश्वास ठेवून तर बघा, इथे का नाही. आणि त्या ठिकाणाहून त्या शिकारी दादानी त्या हरणाला पिलांना पाळण्यासाठी सोडून दिलं आणि परत येण्याची तो वाट बघत बसला. अशा तऱ्हेने ते हरिण आपल्या पिलाकडे, घरट्याकडे, गुहेकडे गेल्यानंतर दोन्ही पिलांना त्या हरणाने भरपूर दूध पाजलं. दूध पाजल्यानंतर पिलं आनंदाने त्या ठिकाणी खेळायला लागल्यानंतर त्या हरणीच्या डोळ्यामध्ये घळाघळा पाणी आलं. अरे, पिलं किती छान बागडतात, खेळतात, उड्या मारतात, हे मला उद्या बघायला भेटणार नाही. म्हणून त्या हरणीच्या डोळ्यामध्ये घळा 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 पाणी येऊ लागलं. पण न विलाज असतो, आपण त्या शिकारीला शब्द दिलेला आहे, आपल्याला त्या ठिकाणी जाणंच आहे. असं धट मन काळीज करून ती हरिण त्या मुलांना डोळे भरून पाहिलं आणि त्या शिकारी दादाच्या आंब्याच्या झाडाच्या दिशेने ते हरिण निघालं. हरिण निघाल्यानंतर तो शिकारी दादा त्या जंगलाच्या आंब्याच्या झाडाच्या जवळ त्या हरणीची वाट पाहत बसलेला होता. अचानक त्याला ते हरिण दिसलं. दिसल्यानंतर ते शिकारी म्हणला, अरे वाह, म्हणला काय, म्हणला इमानदार प्राणी. हरिण म्हणला, मला वाटलं नव्हतं हे परत येईल, पण आले, बघू म्हणला काय. आल्यानंतर हरिण त्या शिकारीच्या समोर नतमस्तक होऊन उभा राहिले. डोळ्यामध्ये तिच्या पाण्याच्या धारा लागलेल्या होत्या. अशा स्थितीमध्ये हरिण त्या दादाला म्हणले, शिकारी दादा, आता मी माझ्या पाडसांना, मुलांना भरपूर दूध पाजून आलेले आहे, मला काय करायचं ते करा. असं म्हणल्यानंतर त्या शिकारी दादाच्या सुद्धा हृदयाला पाझर सुटल्यानंतर दयेचा पाझर सुटला आणि त्या शिकारी दादाने त्या हरणाला सांगितलं, हरणे दादा, तू इतकी इमानदार आहेस, तू परत येईन म्हणली होती, तू आलीस, तू शब्दाला जागली, शब्द दिलेला पाळला, तर तुला जीवनदान देतो, तुला मारत नाही, काय नाही, तू जा म्हणले कुशाल, तुझ्या मुलांसगळं आयुष्य कटक काढ. असं म्हणल्यानंतर त्या हरणीने त्या शिकारी दादाला डोळे भरून पाहिले. तिच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं. अशा स्थितीमध्ये
आणि ते हरिण परत आपल्या दोन पिल्लाकडे माघारी आले.